पाहणार आहे. तर लो टेन्शन सर्किट ब्रेकर मधला नेक्स्ट जो टाइप आहे दॅट इज आरसीबीओ. आरसीबीओ मीन्स व्हॉट? रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. ठीक आहे, कशासाठी यूज केला जातो? तर ओव्हर करंट प्रोटेक्शन साठी यूज केला जातो. आरसीबीओ म्हणजे काय? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ, तुम्ही इथं बघू शकता, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ एमसीबी अँड आरसीडी. ठीक आहे, एमसीबी सर्वांना फंक्शन माहिती आहे, मिनिएचर सर्किट ब्रेकर. आणि आरसीडी मीन्स व्हॉट? रेसिड्युअल करंट डिव्हाइस. ठीक आहे, जो काय करंट आपल्या डिव्हाइसेस मध्ये असणार आहे, रेसिड्युअल आपण म्हणू शकतो की आपलं स्वतःच जसं घर असतं, आपण तिथं राहत असतो, मग एखाद्या डिव्हाइस मध्ये इनकमिंग आउटगोइंग करंट सोडून जो काय करंट त्या ठिकाणी प्रेझेंट असतो दॅट इज रेसिड्युअल करंट. आणि तो पण घातक असतो. जास्त वेळ सॅच्युरेशन झालं तर त्या डिव्हाइसेस मध्ये हिटिंग लॉस त्या ठिकाणी वाढतात, कोअर सॅच्युरेशन होतं, कोअरची लाईफ कमी होते. त्या ठिकाणी आरसीबीओ यूज केला जातो. जसा एलसीबी चं फंक्शन आहे सेम लाईक दॅट आरसीबीओ, रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर, दॅट इज ओव्हर करंट प्रोटेक्शन साठी यूज केला जाणारा आरसीबीओ. आता ह्याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, डायग्राम बघा व्यवस्थित, आपण थेअरी पॉइंट वाईज बघूया. फेज दिलेला आहे. ठीक आहे, हा फेज आहे, इनकमिंग फेज. ठीक आहे, हा ही न्यूट्रल आहे, दोन दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथं काय केलेलं आहे, एक आयसी डीपी आयन क्लॅड डबल पोल स्विच कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर हा इनकमिंग करंट I1 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी आहे सर्क्युलर एक काय दिलेले सीबीसीटी. सीबीसीटी मीन्स व्हॉट? कोर बॅलन्स करंट ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, तर एक कोर बॅलन्स करंट ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी दिलेले आहे, ज्याच्यावरती 3 कॉइल त्या ठिकाणी कनेक्ट केलेले आहे. ठीक आहे, त्या प्रत्येक कॉइलला वेगवेगळं त्या ठिकाणी हे दिलेलं आहे. दिस इज कॉइल 1, दिस इज कॉइल 2 अँड दिस इज सेन्सिंग कॉइल. थर्ड जी आहे ती काय? सेन्सिंग कॉइल आहे. ठीक आहे, म्हणजे एक इनकमिंग आहे, एक आउटगोइंग, अशा 2 कॉइल आहेत. आणि तिसरी जी कॉइल आहे दॅट इज सेन्सिंग कॉइल. त्याच्यानंतर एक लोड कनेक्ट केलेला आहे इथं, जी कॉइल 1 आणि कॉइल 2 आहे, त्या कॉइल 1 आणि कॉइल 2 च्या सिरीज मध्ये एक लोड कनेक्ट त्या ठिकाणी केलेला आहे. आणि परत इथून रिटर्न पाथ काय जातोय आपला? I2, करंट I2 म्हणजे आउटगोइंग, कुठे जातोय आपला? रिटर्न पाथ न्यूट्रलला जातोय. तर अशा प्रकारे काय केलेलं आहे डायग्राम आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सेन्सिंग कॉइल आहेत. ठीक आहे, हे झालं इनकमिंग, जसं ट्रान्सफॉर्मर असतो त्याचप्रमाणे आहे बघा, वेगळं काहीच नाही, फक्त एक्स्ट्रा काय कनेक्ट केलेलं आहे की या ठिकाणी एक सेन्सिंग कॉइल कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे, सेन्सिंग कॉइल म्हणजे काय? ही जी कॉइल आहे ती काय मॉनिटरिंग करणार? मग की जो काही डिफरन्स आहे, आपण ELCB चं फंक्शन बघितलं, त्याच्यामध्ये जसं I1 मायनस I2 चं त्या ठिकाणी काय करत होतो आपण? मेजर करत होतो. त्याप्रमाणे सेन्सिंग कॉइल काय करणार की जर त्याच्या लिमिटच्या पुढे करंट जात असेल, कुठला? रेसिड्युअल करंट, त्या कॉइल मधला करंट, तर तो सेन्स करून कुठे देणार आहे? आरसीडी ला देणार आहे. ठीक आहे, मग आरसीडी काय आहे? रेसिड्युअल करंट डिव्हाइस आहे. लिमिटच्या पुढे करंट जात असेल तर इथं हा जो सर्किट ब्रेकर आहे किंवा तुम्ही डबल पोल स्विच म्हणू शकता त्याला, त्याला ऑपरेट तिथं करू शकतो. ठीक आहे, तर ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आपण बघितलेली आहे. आता ह्याचं पॉइंट वाईज जे आहे ते डिस्क्रिप्शन आपण बघूया. नेक्स्ट पेज वरती जाऊया आपण. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा वर्किंग दिलेलं आहे. फर्स्ट पॉइंट, coil 1 and coil 2 are the connected in series with the load and wound in opposite way. तर ह्या ज्या 2 कॉइल आहेत त्या कशा वाउंड केलेल्या आहेत? तर अपोजिट वे ने वाउंड केलेल्या आहेत. तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, ह्या ज्या 2 कॉइल आहेत, कॉइल 1 आणि कॉइल 2, कशा वाउंड केलेल्या आहेत? अपोजिट वे ने, सिरीज मध्ये आहेत, कुठल्या? लोडच्या सिरीज मध्ये आहेत. ठीक आहे, पण वाउंडेड इन अपोजिट वे, म्हणजे ह्याच्यामधून करंट या डायरेक्शन जात असेल. ठीक आहे, तुम्ही इथं हे करू शकता, समजा हा करंट या डायरेक्शन चाललेला आहे, तर ही कॉइल 2 चा करंट जो आहे तो कुठल्या डायरेक्शन जाणार आहे? या डायरेक्शन जाणार. तर हे अपोजिट वे ने त्या ठिकाणी वाउंड केलेले आहेत, म्हणून त्याला वाउंडेड इन अपोजिट वे म्हटलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूया. सेकंड पॉइंट बघा इथं, द फ्लक्स प्रोड्यूस by this coil are in opposite direction, hence flux cancel to each other. याच्यामध्ये काय होतंय की जे काय फ्लक्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होत आहे, म्हणजे
I1 इनकमिंग करंट आहे, I2 आउटगोइंग करंट आहे, त्याची दोन्हीची जर मायनस तुम्ही केलं किंवा जे काय फ्लक्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होत असेल दोन्ही कॉइल मध्ये, ते काय होतंय कॅन्सल होतंय इच अदरला. म्हणजे कॉइल 1 चं समजा फ्लक्स फाय 1 आहे आणि कॉइल 2 चं फ्लक्स फाय 2 आहे, पण ते कसे आहेत अपोजिट डायरेक्शन, एक प्लस आहे एक मायनस आहे, पण त्याचं मॅग्निट्यूड काय सेम आहे. म्हणजे 5 मायनस 5 किती झालं 0. त्याच्यामुळे जे काही रिझल्टंट फ्लक्स आहे ते 0 होते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा, अंडर नॉर्मल कंडिशन काय होतंय की नॉर्मल कंडिशन मध्ये बघा फर्स्ट पॉइंट, द करंट फ्लोइंग थ्रू कॉइल 1 इज I1. कॉइल 1 मधून कुठला करंट होतोय I1 अँड द करंट फ्लोइंग थ्रू कॉइल 2 इज I2. दिस इज इक्वल, दॅट इज I1 इज इक्वल टू I2. दोन्ही करंट कसे आहेत ते इक्वल आहेत, पण कसे आहेत अपोजिट आहेत. Hence, coil 1 and coil 2 produce same amount of flux but in opposite direction. Hence, they are cancelled to each other. म्हणजे करंट सेम फ्लो होतोय, फ्लक्स पण सेम आहेत, फक्त ते काय अपोजिट डायरेक्शन आहेत. द रिझल्टंट फ्लक्स इज इक्वल टू 0. जे काही रिझल्टंट फ्लक्स असेल ते 0 असणार आहे, जसं मी आता सांगितलं. नो फ्लक्स लिंक विथ द सेन्सिंग कॉइल अँड इट डज नॉट हॅव एनी EMF अक्रॉस इट. हेन्स RCD डज नॉट ऑपरेट. ठीक आहे. परत एकदा आपण डायग्राम कडे जाऊया. नॉर्मल केस मध्ये काय होतंय की जे काय आपण फ्लक्स इथं पाहिले होते, ठीक आहे, इथंच मी तुम्हाला एक्सप्लेन करतो या डायग्राम मध्येच. जे काय आपण फ्लक्स पाहिलेले होते की पहिल्या केस मध्ये काय होतंय की जो काय करंट आहे I1 हा इक्वल आहे कोणा बरोबर I2 बरोबर. त्याच्यामुळे या कॉइल मध्ये जे काय फ्लक्स प्रोड्यूस होत आहेत तेच फ्लक्स कॉइल 2 मध्ये प्रोड्यूस होत आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं दोन्ही फ्लक्स काय आहेत इक्वल इच अदर होतात. आणि जे काय तुमचे फ्लक्स ह्या सीबीसीटी मध्ये राहणार आहेत कोर बॅलन्स करंट ट्रान्सफॉर्मरच्या कोर मध्ये, ते किती राहत आहेत मग 0 राहत आहेत. रिझल्टंट फ्लक्स इज इक्वल टू 0. झाली नॉर्मल कंडिशन. पण ज्यावेळेस नॉर्मल कंडिशन येईल, समजा एखादा फॉल्ट इथं झाला, ठीक आहे, इथं फॉल्ट जर त्या ठिकाणी झाला तर काय होईल, I1 इज नॉट इक्वल टू I2, जसं आपण एलसीबी मध्ये पाहिलं होतं. तर त्या केस मध्ये काय होईल, जे काय फ्लक्स समजा I1 चं मॅग्निट्यूड 5 अँपिअर आहे आणि हा जो करंट आहे I2 कॉइल 2 मधून फ्लो होणारा, त्याचं मॅग्निट्यूड 2 अँपिअर आहे. तर I1 काय करणार, जास्त फ्लक्स क्रिएट करणार, I2 कमी फ्लक्स क्रिएट करणार. आणि समजा 5 मायनस 3 असे 2 अँपिअर करंट राहिला कुठं कोर मध्ये, ह्या ही जी सर्क्युलर कोर तुम्हाला दिसते, ठीक आहे, त्या कोर मध्ये जर समजा 2 अँपिअर करंट त्या ठिकाणी राहत असेल, तर त्या करंट मुळे त्या कॉइल मध्ये काय होणार, काही ना काही फ्लक्स क्रिएट होणार. आणि ते फ्लक्स कोण सेन्स करणार आहे मग, तर जी काही आपली सेन्सिंग कॉइल आहे, कोर मधून फ्लक्स फ्लो होत असतील, ठीक आहे, कारण त्या ठिकाणी फॉल्ट झालेला आहे, रिझल्टंट फ्लक्स 0 नाहीये. कॉइल 1 चा करंट वेगळा आहे, त्या ठिकाणी फ्लो होणारे फ्लक्स वेगळे आहेत. कॉइल 2 चा करंट वेगळा आहे, त्या ठिकाणी फ्लो होणारे फ्लक्स वेगळे आहेत. आणि दोन्हींची अपोजिशन मध्ये जरी असले, दोन्हींची मायनस करून जे काही फ्लक्स उरतील ते फ्लक्स आपले कुठे जाणार आहेत, कोर मधून फ्लो होणार आहेत. आणि ते कोर मधून फ्लो झाल्यानंतर ते कुणाबरोबर लिंक होणार आहे, सेन्सिंग कॉइल बरोबर लिंक होणार आहे. ठीक आहे. सेन्सिंग कॉइल बरोबर लिंक झाल्यानंतर इकडं जे काय क्वांटिटी आहे करंटची ती काय होणार आहे, इकडं पाठवली जाणार आहे. ज्यावेळेस कॉइल सेन्स करेल करंट इन सीबीसीटी, त्यावेळेस ती सेन्सिंग झालेली क्वांटिटी आहे ती आरसीडी ला येणार आहे, रेसिड्युअल करंट डिव्हाइस आहे. ठीक आहे. आणि हा जो करंट आहे तो रेसिड्युअल करंट डिव्हाइसच्या सेटिंग पेक्षा जर जास्त असेल, समजा तुम्ही सेटिंग केलेले 1.5 अँपिअरला आणि 2 अँपिअर करंट तुम्ही आरसीडी ला देताय, त्या ठिकाणी काय होणार, आरसीडी ऍक्टिव्हेट होणार आणि त्याच्यानंतर पुढे सिग्नल कुठे देणार आपला, हा जो सर्किट ब्रेकर आहे किंवा तुम्ही डबल पोल स्विच म्हणू शकता याला, त्या डबल पोल स्विचला तो सिग्नल जाणार आणि तो डबल पोल स्विच काय होणार आहे, ट्रिप होणार आहे, ओपन होणार आहे. तर अशा प्रकारे आरसीबीओ जे आहे ते वर्क करत असतं. ठीक आहे. तर हे आरसीबीओ चं फंक्शन आहे जे की मी सांगितलं आता. त्याच्यामध्ये महत्वाचं सीबीसीटी 3 कंडिशन, फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन, आणि हे जे ऑपरेशन आहे सिमिलर टू ELCB आहे, त्याच्यामुळे दोन्ही मध्ये जास्त काही फरक नाही. ठीक आहे. बरं, याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर विचारू शकता आरसीबीओ मध्ये. ठीक आहे. हे थिअरी वाचून घ्या, मी सांगितलेलं ते सगळं. त्याच्यानंतर आपल्याला एमपीसीबी पाहिजे.
दॅट इज MPCB. त्याचा लॉंग फॉर्म तुम्ही सांगू शकता मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर. जो स्क्रीनवरती डायग्राम दिसत असेल MPCB ची. MPCB म्हणजे वेगळं काय नाहीये, मोटर प्रोटेक्शन साठी जे डिव्हाइस आपण यूज करतो इन कॉम्बिनेशन विथ सर्किट ब्रेकर, दॅट इज किंवा स्टार्टर आहे आपला. स्टार्टर म्हणजेच काय असतो आपला, आपण तुम्ही त्याला MPCB म्हणू शकता. फक्त त्याच्यामध्ये जे काय फ्यूज, थर्मल ओव्हरलोड रिले आणि कॉन्टॅक्टर ह्याचं कॉम्बिनेशन जे असतं दॅट इज MPCB. MPCB म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही त्याला, मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर, स्पेशली डिझाईन फॉर दी प्रोटेक्शन ऑफ मोटर. तुम्ही त्याला वेगळ्या बाकीच्या ठिकाणी वापरू शकत नाही, मोटरच्या प्रोटेक्शन साठी तुम्ही त्याला युज केलेले. ठीक आहे. डायग्राम बघा सुरुवातीला. हा 3 फेज सप्लाय आहे, R आहे, Y आहे, नंतर इथं B आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो R आहे तो कनेक्ट केलेला आहे कुठं, मोटरला. ठीक आहे. हा Y मोटरला कनेक्ट केलेला आहे. बाकीचे डिव्हाइस आपण बघूया. पण हा ठीक आहे. तर ही 3 फेज मोटर आहे ज्याला आपण 3 फेज सप्लाय देतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तर प्रोटेक्शन डिव्हाइसेस कोणते कोणते यूज केलेले. आपलं स्टार्टरचं सर्किट जसं असं सेम लाईक दॅट. काय केलेलं आहे बघा, HRC फ्यूज आहेत प्रत्येक फेज वरती. काय केलेले HRC फ्यूज, हाय रेप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज कनेक्ट केलेले आहेत. याचं फंक्शन काय असणार आहे, प्रोटेक्ट दी मोटर फ्रॉम ओव्हरलोड अँड शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड पासून प्रोटेक्शन देण्यासाठी आपण HRC फ्यूज यूज करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे करंट ऑपरेटेड कॉइल. ठीक आहे. प्रत्येक फेज वरती काय केलेलं ते करंट ऑपरेटेड कॉइल इथं कनेक्ट केलेले आहेत, ज्या कंटिन्युअसली आपलं काय करणार आहे, करंट प्रत्येक फेज मधून फ्लो होणारा करंटचं मॉनिटरिंग त्या ठिकाणी करणार आहेत. आणि त्याचे जे कॉन्टॅक्ट आहेत ते कुठं दिलेले आहेत, इथं खाली दिले आहेत कॉन्टॅक्टर RYB. ठीक आहे. आणि हा जो सप्लाय आहे तो कुठं कनेक्ट केलेला आहे इथं बघू शकता तुम्ही. जे काय सर तुमचे स्टार्टरचे कॉन्टॅक्ट आहेत ऑन आणि ऑफ, म्हणजे NO आणि NC, त्या NO आणि NC ला इथं कनेक्ट केलेले आहेत. तुम्ही त्याला ऑन ऑफ म्हणू शकता. ठीक आहे. तर हे नॉर्मली ऑफ असतं. दोन रेड आणि ग्रीन कलरचे दोन स्विच असतात, पुश बटन. की ऑफ म्हणजे काय, तुम्ही रेड इंडिकेट करता आणि ऑन म्हणजे ग्रीन इंडिकेट करता. ठीक आहे. तर इथं ऑन इथं तुम्ही ज्यावेळेस प्रेस करणार आहे तर हे जे दोन कॉन्टॅक्ट ऑपरेटेड कॉइल ते कुठे दिलेले आहेत, आपण स्टार्टरच्या ऑन स्विचला कनेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. कुठले, करंट ऑपरेटेड कॉइलचे, सेम लाईक ड्युअल स्टार्टर. पुढं इथे एक कॉन्टॅक्टर आहे. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता मोटर स्टार्टरचा कॉन्टॅक्टर दिलेला आहे, त्याला इथे एक कॉइल आहे. ठीक आहे. ही कॉइल कुठून सप्लाय भेटणार या कॉइलला, तर या स्टार्टरच्या ऑन आणि ऑफ बटन. ज्यावेळेस ऑन प्रेस करणार त्यावेळेस या कॉइलला सप्लाय येईल, त्याच्यानंतर ते ऍक्टिव्हेट होईल. प्लस ह्या कॉइलला परत कुठून सप्लाय देतोय आपण, ओव्हरलोड रिले पासून देतोय. ठीक आहे. म्हणजे इथं थर्मल ओव्हरलोड रिले आहे, तुम्हाला इथं लक्षात येईल बघा. हे सगळं मी हे करून टाकतो. तर इथं प्रत्येक फेज वरती आपण थर्मल ओएल रिले, ओव्हरलोड रिले कनेक्ट केलेला आहे. आणि त्याचे कनेक्शन कुठे केलेले आहेत बघा, तर एक तुमचं इकडे जाते आणि एक कुठे जाते तुमचं या कॉइलला जाते. बरोबर. तर अशा प्रकारचं हे सर्किट आहे. म्हणजे दोन प्रकारे तुम्ही त्या स्टार्टरच्या ऑन जे बटन ठीक आहे. तर हे जे कॉन्टॅक्ट आहेत की जे स्टार्टरचे जे NO आणि NC आपण ऑन कॉन्टॅक्ट म्हणू शकतो त्याला, तुम्ही म्हणा ऑन आणि ऑफ असंच म्हणा. तर ऑन कॉन्टॅक्टला तुम्ही दोन्ही साईडने ऑपरेट करू शकता. एक तर करंट ऑपरेटेड कॉइल थ्रू ऑपरेट होत आहे, दुसरं म्हणजे थर्मल ओव्हरलोड रिले जो आहे त्याच्या थ्रू ऑपरेट त्या ठिकाणी केलं जातंय. आता नॉर्मली काय होतं बघा, की ही जी मोटर आहे आपली, तुम्ही काय करता नॉर्मली, हे कॉन्टॅक्ट पण ओपन असतात, इथले जे कॉन्टॅक्ट आहेत हे पण ओपन असतात. ठीक आहे. आपण सप्लाय दिला जातो, सप्लाय दिल्यानंतर मॅन्युअली हे जे ऑन बटन आहे, ग्रीन कलरचं बटन आपल्या मोटरवरती असतं. आवाज येतोय ना? हो येतोय सर.
ठीक आहे. हो सर, येत आहे. ऑन बटन आहे ग्रीन कलरचं, तर ते बटन काय केलं जातं, प्रेस केलं जातं, हे कॉन्टॅक्ट काय होतात, क्लोज होतात. ठीक आहे. हे कॉन्टॅक्ट क्लोज झाल्यानंतर काय करणार आहेत, हा जो सप्लाय आहे तो कुठं त्या कॉइल मधून फ्लो होतोय. ठीक आहे. दॅट इज कॉन्टॅक्टर करंट ऑपरेटेड कॉइल. ठीक आहे. ऑपरेटिंग कॉइल असते कॉन्टॅक्टर मध्ये करंट ऑपरेटेड. ज्यावेळेस हे स्विच क्लोज होईल त्यावेळेस हा जो करंट आहे तो ह्या कॉइल मधून फ्लो होईल. कॉइल मधून फ्लो झाल्यानंतर इथे काय होईल, मॅग्नेटाइज होईल ती कॉइल, आणि हे जे प्लंजर आहेत ते काय होतील आपले, इथं हा जो स्विच आहे तो क्लोज होऊन जाईल. ठीक आहे. कधी, ज्यावेळेस मॅग्नेटाइज होईल त्यावेळेस. स्विच क्लोज झाला की मोटर काय होईल आपली, स्टार्ट होईल. समजलं. तर नॉर्मल वर्किंग आहे जसं स्टार्टरचं असतं. तुम्ही ऑन स्विच, ऑन बटन प्रेस केलं, सर्किट क्लोज झालं, आपल्या रिलेची सॉरी कॉन्टॅक्टरची जी कॉईल आहे त्या कॉईलला सप्लाय भेटला, सप्लाय भेटल्यानंतर मॅग्नेटाइज झाली ती कॉईल. मॅग्नेटाइज झाल्यानंतर त्याच्या कॉईल मध्ये जो काय प्लंजर असेल तो प्लंजर काय होईल, अट्रॅक्ट होईल, आणि हे जे कॉन्टॅक्ट आहेत आपले कशाचे, कॉन्टॅक्टरचे कॉन्टॅक्ट, ते क्लोज होतील आणि मोटरला सप्लाय भेटेल. मोटरला सप्लाय भेटल्यानंतर आपली मोटर काय होईल, ऑन होईल. ही झाली नॉर्मल कंडिशन. पण ज्यावेळेस समजा मोटर ओव्हरलोड झाली, काय झाली, मोटर ओव्हरलोड झाली. मोटर ओव्हरलोड झाल्यानंतर ही जी करंट ऑपरेटेड कॉईल आहे, इथं थर्मल रिले पण असणार आहे. ठीक आहे. हा जो थर्मल रिले आहे तो काय करणार आहे, आपला थर्मल रिले कंटिन्युअसली जे काय मोटरचं टेम्परेचर असेल किंवा जो काय करंट फ्लो होत असेल तो मॉनिटरिंग करणार आहे. तर ही करंट ऑपरेटेड कॉईल समजा ओव्हरलोड झाली आपली मोटर, खूप जास्त करंट, रेटेड करंट पेक्षा जास्त करंट जर त्या ठिकाणी फ्लो झाला तर ही मोटर काय करणार आहे, इथले जे कॉन्टॅक्ट आहेत ते काय करणार, क्लोज करणार. ठीक आहे. कुठल्या एका फेज मध्ये झाला तर इथले कॉन्टॅक्ट क्लोज होतील. इथले कॉन्टॅक्ट क्लोज झाले की त्याच्यानंतर या ठिकाणी काय होईल आपलं, तो फॉल्ट सेन्स करून ती जी कॉईल आहे ती पुन्हा एकदा करंट ऑपरेटेड कॉईल काय करेल, हे जे ऑन बटन आहे, ठीक आहे, हे जे ऑन आहे ते तुम्ही काय करणार आहे, ऑफ पोझिशनला येणार. ठीक आहे. म्हणजे हे जे ऑन पोझिशनला आलेलं होतं आपलं, कधी येणार ते, तर इथला जो सप्लाय आहे तो कट ऑफ करणार. कट ऑफ कधी करणार सप्लाय, तर हा जो ऑन आणि ऑफचं बटन आहे ते काय होणार नंतर ऑफ पोझिशनला, म्हणजे सप्लाय ह्या ऑफ होणार. एक मिनिट रब करून दाखवतो मी. म्हणजे ही जी पोझिशन आहे इथली, ठीक आहे, ही जी पोझिशन आहे ती आता आहे ती पोझिशन होणार. आहे ती पोझिशन झाल्यानंतर काय होईल, या कॉइलचा सप्लाय कट ऑफ होईल. कॉइलचा सप्लाय कट झाला की कॉन्टॅक्टरची सप्लाय कट होईल. ऑब्विसली ही जी मोटर आहे त्या मोटर सप्लाय काय होईल, क्लोज होईल, आणि मोटर सप्लाय क्लोज झाल्यानंतर मोटर काय होणार आहे, रन होणार नाही. दिस इज ओव्हरलोड प्रोटेक्शन. ठीक आहे. आता थर्मल प्रोटेक्शनच्या वेळेस काय होईल, ही ओव्हरलोड प्रोटेक्शन झालं, करंट ऑपरेटेड जी कॉईल आहे ती आपला करंट सेन्स करणार आहे. ठीक आहे. आता खूप जास्त करंट फ्लो झाला आणि खूप जास्त मोटर त्या ठिकाणी हिट झाली, खूप जास्त मोटरचं टेम्परेचर त्या ठिकाणी तयार होत असेल तर त्या केसमध्ये काय होईल, हा जो ओव्हरलोड रिले इथं आपण कनेक्ट केलेले आहेत, थर्मल ओव्हरलोड रिले, की जे मोटरचं टेम्परेचर सेन्स करत असतात. एका ठराविक लिमिट नंतर जर टेम्परेचर मोटरचं जात असेल तर मोटरची वाइंडिंग बर्न होण्याचे चान्सेस असतात. मग त्या केसमध्ये काय होतं, हे जे ओएल रिले आहेत, थर्मल ओव्हरलोड रिले, ते काय करतात, टेम्परेचर सेन्स करतात. टेम्परेचर सेन्स केल्यानंतर हा जो सेन्स केलेला सप्लाय आहे, समजा ही जी कॉईल आहे ही मॅग्नेटाइज झालेली होती. ठीक आहे. तर ह्या मॅग्नेटाइज झालेल्या कॉइलचा जो सप्लाय आहे तो हे रिले काय करतात, ट्रिप होतात. म्हणजे रिले चे कॉन्टॅक्ट ओपन होतात. रिलेचे कॉन्टॅक्ट ओपन झाले म्हणजे काय, हा जो कॉन्टॅक्ट आहे तो पुन्हा एकदा ओपन होतो. ठीक आहे. हा ओपन झाला, या कॉइलचा सप्लाय कट होईल. कॉइलचा सप्लाय कट झाला की इथला आपण सप्लाय त्या ठिकाणी कट होईल आणि मोटर त्या ठिकाणी काय होईल, ऑफ होईल. ठीक आहे. तर दिस इज ओव्हरलोड प्रोटेक्शन, थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्शन बाय युझिंग थर्मल ओव्हरलोड रिले. आणि हे प्रत्येक रिले आपल्या स्टार्टर मध्ये दिलेलं असतं. म्हणजे ड्युएल स्टार्टर जो आहे तो, आणि याच्यापेक्षा पण एक्सेसिव्ह केस झाली, एकदम शॉर्ट सर्किट झालं तर या ठिकाणी HRC फ्यूज लावलेले असतात स्टार्टिंगला. तर हे जे HRC फ्यूज आहेत ते एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये त्या ठिकाणी ऑपरेट होतात, म्हणजे शॉर्ट सर्किट कंडिशन मध्ये. शॉर्ट सर्किट झालं म्हणजे काय झालं, मोटर मध्ये वाइंडिंग शॉर्ट झाली, म्हणजे इथं शॉर्ट सर्किट झालं आर आणि वाय मध्ये. ठीक आहे. म्हणजे आतमध्ये मोटरच्या. तर शॉर्ट सर्किट झाल्यानंतर खूप जास्त करंट फ्लो होणार आहे. मग त्या इन्स्टंटली या जो HRC फ्यूज आहे, ज्या फेज वरती शॉर्ट सर्किट झाले समजा आर आणि वाय, तर ते काय होतात, तो फ्यूज काय होणार, ब्लो आउट होणार, जाणार, आणि आपल्या मोटरला शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्शन भेटणार.
दॅट इज एमपीसीबी. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ओव्हरलोड प्रोटेक्शन अँड शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन. आणि हे लॉंग ड्युरेशन साठी लक्षात ठेवा. एकदा थोड्या दिवसासाठी नाही, कारण एक्स्ट्रीम केसमध्ये तुमचा एचआरसी फ्यूज ऑपरेट होणार आहे आणि ज्यावेळेस ओव्हर करंट येईल त्यावेळेस करंट ऑपरेटेड कॉइल जी आहे ती तुमच्या रिले कॉन्टॅक्टला ऑपरेट करेल आणि थर्मल ज्यावेळेस फॉल्ट होईल, टेम्परेचर वाढेल त्यावेळेस थर्मल ओव्हरलोड रिले जो आहे तो त्या ठिकाणी ऑपरेट होईल आणि तो ट्रिप कॉइल आपल्या ऑपरेट करेल आणि शॉर्ट सर्किट केसमध्ये एचआरसी फ्यूज ऑपरेट करेल. तर ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे तिन्ही प्रोटेक्शन जे आहेत किंवा दोन प्रोटेक्शन आपण म्हणू त्याला, तर दोन्ही प्रोटेक्शनचं काम हे तुमचं एका एमपीसीबी मध्ये होत असतं. दॅट इज मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर. आणि स्पेशली जो आहे स्पेशल केस मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर हा मोटर प्रोटेक्शन साठी यूज केला जातो. त्याची डायग्राम समोर आहे आणि ही जी डायग्राम आहे मला वाटतं ड्युअल स्टार्टर जो आहे आपला एसी मशीन मधला तुमचा, सेम लाईक दॅट तीच डायग्राम आहे. फक्त थोडेसे चेंजेस असतील ते व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. त्याचे रेटिंग बघूयात आपण, एमपीसीबीचे रेटिंग मार्केटमध्ये कसे अवेलेबल आहेत ते पण आपण पाहूयात. हे कन्स्ट्रक्शन वर्किंग तुम्ही रीड करून घ्या. ठीक आहे, तुमच्या स्क्रीनवरती दिसत असतील रेटिंग. आता रेटिंग जे आहेत ते कसे अवेलेबल आहेत बघा. व्होल्टेज रेटिंग इथं दिलेलं आहे 230 व्होल्ट सिंगल फेज साठी तुम्ही घेऊ शकता, 380 थ्री-फेज किंवा सिंगल फेज साठी वापरू शकता, 415 व्होल्ट आहे, 440 आहे, 500, 600. ठीक आहे, एवढ्या व्होल्टेजचे रेटिंगचे एमपीसीबी अवेलेबल आहेत. आणि करंट रेटिंग जे आहे ते 1 एम्पियर चे मॅक्सिमम तुम्ही 100 एम्पियर पर्यंत एमपीसीबी यूज करू शकता. ठीक आहे, तर हे रेटिंग जे आहेत ते आपल्या एमपीसीबी साठी वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट राहिलेला होता, एमपीसीबी इज थर्मल मॅग्नेटिक मोटर सर्किट ब्रेकर असं पण त्याला म्हटलं जातं. एमपीसीबी जो आहे तो थर्मल मॅग्नेटिक मोटर सर्किट ब्रेकर, एक अल्टरनेट नाव त्याला दिलेलं आहे, असं पण म्हटलं जातं. ते का, इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन ऑफ मोटर अगेन्स्ट शॉर्ट सर्किट अँड ओव्हरलोड फॉर शॉर्ट अँड लॉंग प्रोटेक्शन. म्हणजे दोन्हीसाठी वापरतो तुम्ही, शॉर्ट प्रोटेक्शन आणि लॉंग प्रोटेक्शन. शॉर्ट प्रोटेक्शन म्हणजे काय, शॉर्ट सर्किट झालं, दिस इज शॉर्ट प्रोसेस, कमीत कमी वेळेत प्रोसेस असते, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये पण प्रोटेक्शन देतो. विदिन मायक्रो सेकंड मध्ये आपल्याला सप्लाय कट ऑफ करायचा आहे, तो सप्लाय कट ऑफ केला जातो. आणि लॉंग म्हणजे काय, जी लॉंग प्रोसेस आहे कुठली हिटिंग होण्याची, मोटर काय लगेच हिट होत नाही, एकदम ऑपरेट झाल्यानंतर त्याच्यावरती लोड वाढला, लोड वाढल्यानंतर परत हळूहळू हळू त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत गेलं, तर ती लॉंग प्रोसेस झाली. तर ह्या लॉंग प्रोसेस पासून पण आपण मोटरला प्रोटेक्शन देतो, म्हणून त्याला शॉर्ट आणि लॉंग असे दोन्ही प्रोटेक्शन आपण म्हणू शकतो. विदाउट एक्सटर्नल थर्मल ओव्हरलोड रिले, तुम्हाला एक्सटर्नल थर्मल ओव्हरलोड रिले या ठिकाणी यूज करावा लागत नाही, इनबिल्ट आहे आपल्या एमपीसीबी मध्ये, तोच त्या ठिकाणी आपण यूज करतोय. ठीक आहे, दिस इज थर्मल मॅग्नेटिक मोटर सर्किट ब्रेकर. ठीक आहे, तर याच्यामध्ये आजचं जे टॉपिक आपण बघितलं आरसीबीओ आणि एमपीसीबी,